नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 11वी मराठी युवक भारती इयत्ता 11वी यातील भाग क्रमांक 4 उपयोजित मराठी यातील आपण मुद्रित शोधन हा घटक अभ्यासणार आहोत. पूर्वतर आपण या मुद्रित शोधन संकल्पना आपण अभ्यासूया. मराठी भाषेच्या लिखाणात व्याकरण, शुद्धता आणि आशयाचे अचूक संपादन या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. व्याकरणदृष्ट्या लेखन निर्दोष करणे ही मुद्रित शोधकाची जबाबदारी असते आणि यावरून आपल्या आजच्या काळात मुद्रित शोधनाची गरज स्पष्ट होते. छपाईतील मजकूर हस्तलिखित मजकुरापेक्षा अधिक परिणामकारक ठरतो हे सिद्ध झाल्यावर मुद्रणकला अस्तित्वात आली. काळानुसार बदलणाऱ्या मुद्रणकलेवर छापील मजकुरावर विश्वास कायम असून तंत्रज्ञानाच्या युगातील मुद्राशोधनाचे महत्त्व आहे. त्यानंतर मुद्रित साहित्याची निर्मिती आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे व त्यात उत्तरोत्तर वाढच होणार आहे. अशा प्रकारे वाढ हे समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीचे लक्षण आहे. त्यामुळे मुद्रित शोधकाची आवश्यकता वाढत जाणार आहे हे निश्चित असून सर्वप्रथम मुद्रित शोधनाचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर मुद्रित शोधनाचे स्वरूप आपण अभ्यासू. स्वतः लिहिलेला किंवा लेखकाने लिहिलेला मजकूर पुन्हा वाचून पाहणे आणि तो वाचताना व्याकरण, वाक्यरचना, संदर्भ आणि लेखन नियम यांचा विचार म्हणजे मुद्रित शोधन असते. लिखाणात अनावधानाने राहून गेलेल्या गोष्टी किंवा पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुद्रित शोधन अतिशय महत्त्वाचे असते. लिखित मजकुराची गरज ही स्थानिक ते अगदी जागतिक स्तरावरही भासतेच. त्यामुळे मुद्रित शोधकांना व्यावसायिकरित्या उत्तम असे कार्य करण्याची संधी मिळते. त्याची व्याप्ती मोठी आहे. त्यानंतर मुद्रित शोधकाचे महत्त्व आपण समजून घेऊया. समाजात भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. भाषेच्या विकासामुळे साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक अशा अनेक स्तरावर देशाची प्रगती होऊ लागली. त्यामुळे अशी गुणवत्ता प्रचूर भाषा वाचकांसमोर आणणे, भाषेचे योग्य संवर्धन करणे ही जबाबदारी मुद्रित शोधकाची असते. तसेच लेखक व मुद्रक यातील दुवा बनून काम करणे भाषेचे जतन करणारा, प्रकाशकांना सहाय्यक ठरणारा आणि वाचकांना प्रतिनिधी असतो. उत्तम मुद्रित शोधक आपल्या अभ्यास व साधनेने या व्यवसायाला चांगली गुणवत्ता देत असतो. निष्ठावंत मुद्रित शोधक हा वाचाल तर वाचाल पेक्षा शुद्ध वाचाल तर वाचाल आणि भाषा
भाषालाही वाचवाल यास महत्त्व देतो. त्यानंतर साहित्य निर्मिती क्षेत्रातील महत्त्वाचे काही घटक आपल्याला इथं दिसण्यात मिळतात किंवा अभ्यासण्यास मिळतात आणि त्या क्षेत्रातील 5 घटक आपल्याला बघायचे आहेत. पहिला घटक म्हणजे लेखक, दुसरं म्हणजे टंकलेखक, तिसरं म्हणजे मुद्रक, तिसरं प्रकाशक आणि 5वं जे आहे ते म्हणजे मुद्रित शोधक. त्यानंतर मुद्रित शोधकाचे महत्त्व असे आहे की मजकुराचे वारंवार वाचन करून मजकूर परिपूर्ण आणि वाचनीय करणे. त्यानंतर मुद्रित शोधकाची आपण भूमिका जी आहे ती भूमिका इथं अभ्यासणार आहोत. भाषेची उत्तम जाण येण्यासाठी भाषेचा अभ्यास, स्वयं अध्ययन, सूक्ष्म वाचन, व्याकरणाची जाण, लेखन चिंतन करणे आवश्यक आहे. दीर्घ वाचनातून अभ्यासातून जमा झालेले संदर्भ मुद्रित शोधक करताना योग्य ठिकाणी वापरणे. प्रमाण भाषेनुसार लेखन, असन्य व्यतिरिक्त अर्थपूर्ण अचूक वाक्ये, योग्य व अचूक संदर्भ, शब्दाची पुनरावृत्ती नसणे, रसभंग होत नसणे याची काळजी घेतो. पुस्तकाच्या पानावरचे पृष्ठ क्रमांक, नकाशे, तक्ते, चित्रे, अनुक्रमणिका व त्यावरील पृष्ठ क्रमांक यांचा संबंध, मजकुराची सलगता या गोष्टीही मुद्रित शोधकाला कराव्या लागतात. अचूक उणीव अथवा एखादी शंका आढळल्यास ती निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी असते. मजकुराचे वारंवार वाचन करून तो सर्वोत्तम करून वाचकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ठरवतो. मुद्रित विषयावर विषयक ज्ञान व दृष्टी असणे आवश्यक असते. अभ्यासू वृत्ती, कामप्रती निष्ठा, भाषेची उत्तम जाण आणि बहुविध विषयातील आवड ही चांगल्या मुद्रित शोधकाची वैशिष्ट्ये आहेत. सातत्याने केलेले वाचन, कामाचा दांडगा अनुभव या बळावर लेखकांशी संवाद साधून व मूळ मजकुरात काही संदर्भाची भरही तो चालू शकतो. त्यानंतर पुढे आहे चांगला मुद्रित शोधका व्यतिरिक्त पुरस्काराचे संपादन, भाषांतर, शब्दांक लेखन, सूची, अनुवाद अशी कल्पक कामे हाती घेऊन आपल्यातील गुणवत्तेचा परिपूर्ण वापर करू शकतो. मुद्रणाच्या वेळेस पर्यावरण दिन हा शब्द पर्यावरण दिन असा छापून आपल्यास अर्थाचा अनर्थ ओढवू शकतो. त्यामुळे छापील मजकुरावर विश्वास ठेवणाऱ्या वाचकांसाठी लेखन नियमानुसार योग्य मुद्रित शोधन करणे ही त्यांची जबाबदारी असते. त्यानंतर मुद्रित शोधकासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य यातील हा जो घटक आहे तो घटक आपण इथं
पाहणार आहोत. मुद्रित शोधकाला भाषेची उत्तम जाण असावी. भाषेवर त्याची प्रभुत्व असावे. त्यानंतर दुसरं आहे, मुद्रित शोधकाचे काम केवळ प्रमाण भाषेनुसार व्याकरण शुद्धता तपासणे एवढेच नसते. अचूक आणि अर्थपूर्ण समजून योग्य व अचूक संदर्भ याची जाण असणे व ते तपासणे असे आहे. त्यानंतर मुद्रण विषयाचे तंत्र अद्ययावत व परिपूर्ण ज्ञान आणि दृष्टी महत्त्वाची आहे. आपल्या कामाप्रती निष्ठा, विषयाची समज आणि मजकुराबाबत रुची असणे आवश्यक आहे. कामाच्या प्रदीर्घ अनुभवातून मुद्रित शोधकामध्ये परिपूर्णता आणि प्रगल्भता येते. चांगला मुद्रित शोधक होण्यासाठी सातत्य, सराव आणि चिकाटी हे गुण आवश्यक आहे. आपल्या प्रदीर्घ अनुभव आणि ज्ञानाच्या बळावर मुद्रित शोधक ही मुद्रण क्षेत्रात आपले स्थान निर्माण करू शकतो. त्यानंतर मुद्रित शोधकाची साधन सामग्री. ज्या भाषेतील मुद्रिते तपासावयाची आहेत त्यांची शब्दकोश, इंग्रजी, हिंदी शब्दकोश, व्याकरणाविषयी पुस्तके, त्यानंतर संदर्भ ग्रंथ, मुद्रित शोधन, खुणांचा तक्ता, शैली पुस्तिका, प्रमाण भाषेची नियमावली पुस्तिका. ज्या विषयांच्या पुरस्कारावर काम करायचे आहे त्या विषयाचे सामान्य ज्ञान, संबंधित भाषेची जाण असणे आवश्यक असते. मुद्रित शोधनाची व्याप्ती फार मोठी असण्याने अनेक विषयाचे ज्ञान व त्याविषयक आवड असणे महत्त्वाचे असते. त्यानंतर मुद्रित शोधनाचे जे तंत्र आहेत ते तंत्र आपण इथं पाहणार आहोत. आता या मुद्रित शोधनाचे 3 तंत्र आपल्याला अभ्यासाचे आहे. त्याच्यात 3 आहे. एक पहिले वाचन, दुसरं म्हणजे तिसरे वाचन आणि तिसरं म्हणजे तिसरे वाचन. आता पहिल्या वाचनामध्ये सहाय्यकाच्या मदतीने करणे. आलेल्या खूप शंका व दुरुस्त्या यांची निराकरण होणे अपेक्षित आहे. दुसऱ्या वाचनामध्ये पहिल्या मुद्रितातील शंका आणि त्रुटी तपासणे, नवीन राहून गेलेल्या दुरुस्त्या करणे, पृष्ठ मांडणी, चित्रे, आकृत्या, पृष्ठ क्रमांक, अनुक्रमणिका याची योग्य मांडणी व त्याचे बारकाईने वाचन महत्त्वाचे. तिसरे वाचन म्हणजे दुसऱ्या मुद्रितातील दुरुस्त्यांची तपासणी. अंतिम छपाई आदी लेखन आणि मुद्रित शोधक हे अतिशय बारकाईने वाचन व दुरुस्ती करतात. मुद्रितातील चुका दर्शवण्यासाठी मुद्रित शोधनाच्या खुणांचा वापर करावा. या खुणा बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मांडून खुणेनंतर तिरकी रेषा काढावी. मूळ मजकुरात आहे ते मुद्रितात शोधण्याची सवय करून घ्यावी. मुद्रितानुसार मूळ मजकूर तपासू नये. मजकूर
तपासणीत हाती लागणाऱ्या शंकांची मुद्रित शोधकाने नोंद ठेवणे आवश्यक आहे. शब्दकोश किंवा इतर कोशवा मांडमयीन साहित्य, उदाहरणार्थ परिभाषाकोश यांचा आवश्यकतेनुसार वापर करावा. विरामचिन्हांकडे विशद लक्ष पुरवावे. त्यानंतर आजच्या काळातील मुद्रित शोधनाची प्रक्रिया म्हणजे हा एक वेगळा भाग असल्यामुळे मी यात मांडत आहे किंवा व्यक्त करत आहे. आणि त्याच्या हे 4 तक्ते आहेत. त्या 4 तक्त्यांमध्ये असे लिहिलेले आहे की लेखन मुद्रकाकडे संगणक सॉफ्ट कॉपी वापरतो. दुसरं म्हणजे त्यात आवश्यकते संस्कार करून कॉपी मुद्रित शोधकाकडे येते. तिसरं मध्ये मुद्रित शोधक आवश्यक त्या दुरुस्त्या करून ती कॉपी लेखकाकडे पाठवतो. आणि चौथं म्हणजे अंतिम टप्प्यात मुद्रित शोधकाकडे पुन्हा मुद्रित येते. ते संपूर्ण दोषविरहित आणि अचूक केल्यानंतर ती मुद्रणास जाण्यायोग्य असते. त्यानंतर संगणकावर स्पेल चेक असताना मुद्रित शोधकाची गरज काय? म्हणजे स्पेल चेकर अर्थात संगणकीय शब्दलेखन तपासनीस. यामुळे मुद्रित शोधकाचे काम आता सोपे होऊ लागले आहे. यामार्फत चुकीचा किंवा बरोबर शब्द तपासता येतो. तरीही ते तंत्र परिपूर्ण नाही, कारण पर्यायी शब्द देताना नेमका कोणता शब्द त्या मजकुरात गरजेचा आहे हे केवळ मुद्रित शोधकच ठरवू शकतो. म्हणून स्पेल चेकरचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. मजकुरातील व्याकरणाच्या चुका, चुकीचे संदर्भ इत्यादी केवळ मुद्रित शोधकच पाहू शकतो. त्यामुळे स्पेल चेकर हा मुद्रित शोधनाला पर्याय असू शकत नाही. आणि त्यानंतर इथं एक तक्ता दिलेला आहे. तो म्हणजे मुद्रण व्यवसायांशी संबंधित विविध घटक आणि व्यक्ती. आता त्या तक्त्यात पहिल्या तक्त्यात लिहिलेलं आहे. मी तुम्हाला पूर्ण तक्ता समजून सांगतो. मुद्रित शोधक म्हणजे प्रॉप रायटर म्हणजेच मुद्रितातील त्रुटी सुधारणा. त्यानंतर दुसरं आहे मुद्रित शोधनाच्या खुणा, प्रॉप मार्क्स म्हणजे मजकूर दुरुस्त करण्याची चिन्हे. त्यानंतर मुद्रित शोधन म्हणजे तर काय,
फ्रॉफ रेडिंग रायडिंग फ्रॉफ रेडिंग म्हणजे मजकूर निशोष करण्याची प्रक्रिया. त्यानंतर मुद्रित प्रत म्हणजे तर काय, प्रिंटआउट म्हणजे छपाईनंतरची प्रत. आणि त्यानंतर मुद्रणालय म्हणजेच तर काय, प्रेस म्हणजे छापखाना असं या तक्त्यात दिलेलं आहे. त्यानंतर मुद्रित शोधनाच्या खुणा किंवा तक्ता. आता इथं हा पूर्ण तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यात 4 भाग केलेले आपल्याला दिसतात. आता त्याच्यात 4 भागांमध्ये काय काय लिहिलेलं आहे. पहिल्या भागात खुण, दुसऱ्या भागात खुणेचा अर्थ आणि तिसऱ्या भागात खून कशी करावी याचे उदाहरण आणि चौथा म्हणजे खुणेचा वापर. आता आपण बघतो. आता पहिलं बघू. त्याच्यात 2 आडव्या रेषा दिलेल्या आहेत म्हणजे ओळ सरळ करा. आता खून कशी करावी याचे उदाहरण या भागात बघू आपण, या तक्त्यात बघू. जसं लिहिलेलं आहे आता, रंजक आणि बोधक, बरोबर, रंजक आणि बोधक. आता आणि जो शब्द आहे तो ओळीच्या वरच्या भागावर लिहिलेला आहे, म्हणून जी ओळ आहे त्या ओळीमध्ये सरळ अशा भाषेत किंवा सरळ अशा शब्दात आपल्याला लिहायची आहे. आणि खुणाचा वापर म्हणजे आता एखाद्या 2 ओळी असतात, त्या 2 ओळींच्या मध्ये आपल्याला लिहायचं असतं. दुसरं आहे अक्षरे जोडून घ्या किंवा एक शब्द करा. आता बघा, आता पुढच्या तक्त्यात लिहिलेलं आहे संवादातून, बरोबर, संवादातून. आता जो शब्द आहे संवादातून त्याला कसं केलेलं आहे की संवादातून म्हणजे त्या एका शब्दामधनं 2 शब्द केलेले आहेत आणि त्या 2 शब्दांमध्ये जो गॅप आहे तो गॅप आपल्याला दिसतोय आणि तो गॅप दिसायला नको, म्हणून व्यवस्थित लिहायचं. तिसरं आहे शब्द तोडा, स्पेस, अंतर घाला. आता इथं दिलेलं आहे तिसऱ्या तक्त्यात की पुस्तकात असतात. आता इथं लिहिलेलं आहे आणि तो जो भाग आहे, आता हे जे शब्द आहेत ते दोघं वेगवेगळे आहेत पण त्याला एकत्र केलेलं आहे. आणि पुस्तकात आणि असतात या दोघं शब्दांच्या मध्ये आपल्याला स्पेस द्यायचा आहे. दुसरं आहे काढून टाका व शब्द जोडा. आता विषय सही, काय तर विषय सही, तर काय विषय सही म्हणजे तर काय, याच्यातला जो शब्द आहे तो शब्द काढून विषय ही असा पूर्ण एकत्र लिहायचा आहे. पुढचं आहे डिजिटल, आपलं डिलीट किंवा काढून टाका, बरोबर. आता इथं कसं लिहिलेलं आहे सार्वजनिक म्हणजे तर काय, या शब्दात जो शब्द आहे तो पुन्हा किंवा दोनदा झालेला आहे, त्यामुळे तो जो शब्द आहे तो आपल्याला काढायचा आहे. त्यामुळे तो शब्द काढून मग त्या शब्दाचा अर्थ असा होतो की सार्वजनिक. आता दुसरा आहे काना द्या. काना द्या त्याच्या समोर आहे मनसांची असं लिहिलेलं आहे. त्यामुळे त्या खुणेचा वापर आपल्याला करायचा आहे. म्हणजे तर काय
मला काना द्यावा लागेल, तेव्हा ते नाव माणसांची असं होईल. पुढचं आहे काना व अनुस्वार द्या. आता ग्राहकांशी जो शब्द आहे तो असा आहे की ग्राहकांशी, बरोबर. तर इथं कसं लिहिलेलं आहे, ग्राहकशी, ग्राहकशी. म्हणजे तर काय, कला आपल्याला काना व त्याच्यावरती आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे. आणि पुढचं आहे ऱ्हस्व वेलांटी करा. म्हणजे तर काय, महिला दिन, बरोबर. तर पुढच्या तक्त्यात दिलेलं आहे की महिला दिन. तर आपल्याला काय करायचं आहे की दिन हा ज्या शब्दाला जी पहिली विलांटी, ती पहिली विलांटी न देता आपल्याला दुसरी विलांटी द्यायची आहे. पुढचं आहे दीर्घ विलांटी करा. तर काय आहे, दीर्घ वेलांटी करा. म्हणजे तर काय, पुढच्या तक्त्यात आशीर्वाद. आता तिथं लिहिलेलं आहे की आशीर्वाद, पण शीला जी विलांटी दिली ती पहिली विलांटी न देता त्याच्यात आपल्याला दुसरी विलांटी द्यायची आहे. ऱ्हस्व उकार करा. म्हणजे तर काय, खुणा, पुढच्या तक्त्यात खुणा करा. तर काय, खुणा करा. तर खू या शब्दाला जी दुसरी विलांटी दिली, तर दुसरी विलांटी न देता पहिली विलांटी द्यायची आहे. तसंच दीर्घ उकार करा. म्हणजे तर काय, दीर्घ उकार म्हणजे तर काय, सूचना पत्र शब्द दिलेला आहे की सूचना पत्र. तर आपल्याला जी सु शब्दावरती जी पहिली विलांटी दिली, ती पहिली विलांटी न देता आपल्याला दुसरी विलांटी द्यायची आहे. मात्रा घाला. तर पुढे दिलेला आहे की पाहिज. आता जिथं हा शब्द दिलेला आहे तिथं तो शब्द काय आहे, पाहिज. तर काय, तर तिथं आपल्याला काय शब्द पाहिजे, हवा आहे पाहिजे. तर ज्याला आपण मात्रा द्यायला पाहिजे तेव्हा ते नाव पाहिजे असं होईल. मात्रा व अनुस्वार घाला. तर काय, पुढे दिलेला आहे तो बंदळा आहे. काय, तर तो वंदळा आहे. म्हणजे तर काय, तर जो वला मात्रा व अनुस्वार आपल्याला ठेवायचा आहे तेव्हा ते नाव काय होईल, तो बेंदळा आहे. पुढचा आहे रफार घाला. म्हणजे तर काय, तर ते शब्द काय लिहिलेला आहे, पुनर्जन्म. तर तो शब्द तसा नाही आहे, तो शब्द आहे पुनर्जन्म. तर आपल्याला ज्याच्या वरती रफार घालायचा आहे. दुसरं आहे स्वल्पविराम घाला. तर चिंत प्रसन्न किंवा आनंदी. तर आता प्रसन्न आणि आनंदीच्या जागेवर आपल्याला स्वल्पविराम घालायचा आहे. त्यावेळेस ते शब्द कसे होतील, चिंतन, प्रसन्न आणि आनंदी असा होतो. पुढचा आहे अर्धविराम घाला. तर प्रयत्न केला तरी होणारे कधीच. तर प्रयत्न केला या शब्दाच्या मागे आपल्याला अर्धविराम घालायचा आहे. त्यानंतर पूर्णविराम लिहा. म्हणजे तर काय, ती शाळेत गेली. तर ती शाळेत गेली त्यानंतर आपल्याला पूर्णविराम लिहायचा आहे किंवा काढायचा आहे. अचूक खोडलेला मजकूर तसाच ठेवणे. म्हणजे तर काय, नवीन
आवृत्ती म्हणजे तर काय, अचूक खोडलेला म्हणजे मजकूर जो असतो त्याला टिंब असे पूर्णविराम ठेवायचे आहेत. पुढचा आहे प्रश्नचिन्ह घाला. आता तो काय म्हणाला याच्या मागे आपल्याला प्रश्नचिन्ह घालायचं आहे. आणि त्यानंतर पुढचं आहे उद्गार चिन्ह घाला. म्हणजे छे अशक्य आहे. तर काय, छे अशक्य आहे याला आपल्याला उद्गार चिन्ह घालायचं आहे. पुढचं आहे विसर्ग घाला. म्हणजे तर काय, पुन्हा प्रक्षेपण होईल. तर काय, प्रक्षेपण होईल. याच्यानंतर आपल्याला विसर्ग चिन्ह घालायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे संयोग चिन्ह घाला. म्हणजे दुखणे किंवा खुपणे यामध्ये आपल्याला संयोग चिन्ह घालायचं आहे. त्यानंतर डॅश घाला. म्हणजे तर काय, पुढे लिहिलेलं आहे की त्या खुणा खालीलप्रमाणे. म्हणजे तर काय, त्याच्या पुढे आपल्याला डॅश हा घालायचा आहे. पुढचा आहे अनुस्वार काढून टाका. तर काय, अनुस्वार काढून टाका. आता इथं कसं आहे, संशय, बरोबर. तर आपल्याला संशय असं लिहायचं आहे. पुढचं आहे शब्दाची जागा बदला. तर आता इथं दिलेलं आहे बघा की शब्दाची जागा काढून टाका किंवा बदला. आता जर आपल्याला इथं पुढे दिलेलं आहे मराठी आणि सुगम असा 2 शब्द दिलेले आहे. तर आपल्याला सुगम हा शब्द पुढे करायचा आहे आणि मराठी शब्द हा मागे करायचा आहे. तर पुस्तकात दिलेली जी खूण आहे ती खूण आपल्याला त्या दोघं शब्दांच्या मध्ये करायची आहे. कंस घाला. म्हणजे काय, कंस घाला. आता जगमान्य किंवा अपवाद किंवा वगळता. तर ह्या दोघं शब्दांमध्ये आपल्याला कंस घालायचा आहे. चुकीचा टाईप किंवा रॉंग थॉट म्हणजे तर काय, व्याकरण. आता इथं एका शब्दात व्याकरण हा शब्द यायला हवा, पण काही लिपीमुळे क हा शब्द साईजमुळे थोडा मोठा झालेला आहे. म्हणून आपल्याला व्यवस्थित प्रकारे बघायचं आहे. पुढचं आहे ठळक टाईप करा. म्हणजे तर काय, पूर्ण विचार म्हणजे बोल्ड. पुढचं आहे अक्षर सुलट करा. म्हणजे अक्षर सुलट करा. म्हणजे तर काय, मात, बरोबर. आता जो न आहे तो उलटा आहे, तर आपल्याला सुलट करायचा आहे. तर ते नाव काय होईल, मानक. पुढचं आहे पुढचा अजून एक तक्ता आहे, सेंटर, मधोमध घ्या किंवा प्रस्तावना किंवा सेंटर. तर आता इथं तो तक्ता नाही आहे. म्हणून आपला जो हा घटक आहे मुद्रित शोधक, आपला जो घटक आहे मुद्रित शोधन हा इथं पूर्ण झालेला आहे. आणि आपण इथंच थांबूया. धन्यवाद.